नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। आज मी आले आहे बीड जिल्ह्यातील हजारो वर्षाच्या इतिहासाने नटलेल्या कंकालेश्वर महादेव मंदिरात। शांत, पवित्र आणि दिव्य वातावरण। आणि आज मी तुम्हाला या मंदिराचा अनुभव अगदी जवळून दाखवणार आहे। चला तर मग पाहू शकतात असं हे सुंदर दृश्य पाण्यामध्ये आतमध्ये बसलेलं हे मंदिर, कंकालेश्वर मंदिर खूप सुंदर आणि खूप स्वच्छ आहे। या मंदिराचं नाव कंकालेश्वर कथा सांगितली जाते। त्यामागे एक जून म्हणतात इथे भगवान शिवाच्या तपश्चर्येमुळे सभोवतालचा परिसर अगदी निर्जळ आणि शांत झाला होता। मंदिरामध्ये प्रवेश करताना आपल्याला ह्या पाण्याच्या पुलावरून जावं लागणार आहे आणि छानपैकी असं मंदिर पाहू शकतात। आजूबाजूला पाणीच पाणी आहे आणि त्यामध्ये माशा होत्या आणि पाहू शकतात इकडे। मंदिरात प्रवेश करताना मनात एक वेगळाच समाधान येतं आणि इकडे पाहू शकतात महादेवाची पिंडी हे छोटीशी इथं मंदिराच्या बाहेर आहे, तिथलं दर्शन घेतलं आम्ही। जाणवणारी सकारात्मक ऊर्जा, इतक्या शांततेनेही भगवान महादेवाची अस्तित्व जाणवतं। आता आपण आलो आहोत मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात। इथे पाहू शकतात इथं घंटा होती आणि हे आमचा छोटू घंटा वाजवून घेतोय आणि अशा प्रकारे दोन्ही साईडला इथे हनुमानाचं मंदिर आहे, मूर्ती ठेवलेली आहे आणि इकडे लक्ष्मण, राम आणि सीता पण आहे, याचं पण मंदिर आहे। अशा प्रकारे आपण आता हे पाहू शकतात, हे आहे मूर्ती। या मंदिराची वास्तुकला प्राचीन महादेव मंदिराची शैली सांगते। शिल्पावरचं जे कोरीव नक्षीचं काम आहे ते जुन्या जे कारागीर होते त्यांनी बनवलेलं आहे। हे सगळं पाहताना असं वाटत होतं जणू आपण शेकडो वर्ष मागे टाईम ट्रॅव्हल करून आलो आहोत। इतिहास प्रेमींना हे ठिकाण म्हणजे मनाचं थांबण्याचंच ठिकाण आहे। मंदिराच्या परिसरात असलेलं हे शांत वातावरण खूप सुंदर आहे। सकाळच्या आणि संध्याकाळच्या वेळेस इथला निसर्ग आणखी मोहक दिसतो। हवेतला गारवा, पक्ष्यांचा आवाज आणि महादेवाच्या नावाने भारलेली प्रार्थना, जेव्हा जबरदस्त वाइब्स मिळतात। इथल्या लोकांचे मते कंकालेश्वर महादेवाकडे केलेली मनोभावना प्रार्थना कधीही वाया जात नाही। प्रत्येक महाशिवरात्रीला आणि श्रावण महिन्यात मंदिरात शांतता भरपूर अशी महादेवाची गर्दी असणारी सकारात्मक ऊर्जा मनाला खूप समाधान दिलं। खूप दिवसांनी असं एक ठिकाण पाहिलं जिथे मन शांत होतं आणि आत्म्याला स्पर्श होतो। मित्रांनो, तुम्हालाही कधी बीडला भेट देण्याची संधी मिळाली तर नक्कीच या कंकालेश्वर महादेव मंदिराला नक्की या। मन, शरीर आणि आत्मा तिघांचाही शांत स्थान आहे हे। जर तुम्हाला ह्या शांत ठिकाणी मंदिरात यायचं असलं तर नक्कीच या। आणि हे पाहू शकता त्या पाण्यामध्ये हे पक्षी जे उडत होते त्यांचा आवाज ऐकून तर एवढं मन शांत झालं। आणि अशा प्रकारे हे सुंदर असं कोरीव केलेलं खूप प्राचीन मंदिर पाहू शकता, त्याच्यावर कसं काम केलेलं आहे। आणि नक्की या मंदिराला भेट द्या। जर व्हिडिओ आवडला तर लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका।